मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर 9850015558. एकच नंबर आहे. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. व्हिडिओ नंबर 633 आहे. 13/8/2026 आजची तारीख आहे. 13 तारखेला गुरुवार आहे आणि आता 10:15 झालेली आहे रात्रीचे, म्हणजे 22:15. आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिना हा 12ही महिन्यात सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो, कारण या महिन्यामध्ये अनेक सणवार असतात. या महिन्यामध्ये सृष्टी फुलते, हरित होते. या महिन्यामध्ये उत्साह असतो. या महिन्यामध्ये पीक पाणी डोलते, भाजीपाला भरपूर होतो, आरोग्य संपन्न जीवन या महिन्यात असते. आणि हे सर्व कशामुळे असते तर शिवाचा हा महिना असतो, महादेवाचा महिना, शंकराचा महिना. महादेव म्हणजे मोठा देव. ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या सर्वात तिघामध्ये महादेव मोठा आहे. या महिन्यामध्ये तुम्ही पूजा करतात, उपासना करतात, खास करून स्त्रिया करतात, पुरुष पण करतात. आणि एक मोठी चूक करतात. ब्रह्मदेवाला 4 मुख होती, एक मुख कापलं होतं त्यांच्या चुकीमुळे महादेवाने. ब्रह्मदेव गुरु असल्यावरही शिवशंकराने त्यांचं एक शिरच्छेद केला. का केला? ते तर गुरु होते. असं असताना या महिन्यामध्ये फक्त शिवशंकराचीच भक्ती करायची असते. भक्ती जे नित्य रोज आहे आपली, माता पिता, सासू सासरे प्रथम वंदन, गणेश वंदन, कुळदेवता वंदन, कुळदेव वंदन आणि महादेव शंकर वंदन. याच्यानंतर कोणाचंही वंदन नाही. जे तात्कालिक येतील सणवार ते त्या दिवसापुरतं. नाही तर मग शंकरजी नाराज होतात, आणि शंकरजी नाराज झाले म्हणजे शिव नाराज झाले म्हणजे शवाचं रूप धारण करतात. शव म्हणजे मृत्यू, प्रेत. म्हणून या महिन्यामध्ये एकच लक्ष या देवी देवतांकडे आपलं असलं पाहिजे, दुसऱ्याकडे मुळीच नाही. काही तुमचे गुरु असतील, काही असतील तर गुरुपौर्णिमा त्यांना वेगळी दिलेली आहे. या काळामध्ये सर्वतोपरी शंकराचं भक्ती, शंकराचं पूजन, शंकराचा महिमा, शंकरमय वातावरण घरात, मनात, जनात, तनात सगळ्या दूर. शंकर भोळा आहे, लवकर प्रसन्न होतो. पण तुम्ही अशा चुका केल्या तर मात्र
तांडव नृत्य, तिसरं नेत्र. आणि हेच चुकते. आम्ही तर श्रावण सोमवार करतो, मंदिरात जातो, मग लाभ का मिळत नाही? कसा लाभ मिळेल? मतलबीपणा झाला. ज्यांचे जे दिवस आहेत त्यांना महत्त्व द्यायचं का दुसऱ्यांचं? वाढदिवस ज्यांचा आहे त्या व्यक्तीला महत्त्व द्यायचं की बाकीच्यांना? लग्न मंडपात, विवाह मंडपात नवरदेव नवरीचं महत्त्व आहे का इतरांचं? हे समजून घेत नाही. आणि सांगितलेलं काहींना तर कानावर घातलं, इकडून घेतलं तिकडून घेतलं, काहीतरी बोलताय असंही होते. काय करणार? हा मुद्दा आम्हाला गुवाहाटी माता कामाख्याच्या नाकाचार्य महर्षी यांनी सांगितलं. यापूर्वी हा मुद्दा माझ्या पत्नीने पण मला सांगितला होता आणि त्याची सत्यता कामाख्या देवी येथे पटली. श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिना, श्रावण मास, दिनांक 13, वार गुरुवार, प्रतिपदा तिथी, मघा नक्षत्र आहे, सिंह राशी आरंभ आहे. शिवरूपी शनी मीन राशीत आहे. पण लक्षात घ्या, शनी वक्री आहे पूर्ण श्रावण महिनाभर. मग अशा चुका केल्या तर शनी वक्रीपणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता या महिन्यामध्ये काही डिलिव्हरी असतील महिलांच्या, ताईंच्या, मावशींच्या, बहिणीच्या, मुलींच्या. त्या महिन्यात, या महिन्यामध्ये जन्मणारे बालके कशी असतील? हा नवीन मुद्दा घेऊन मी आला आहेच. श्रावण मास हा मराठी महिन्यातील 5वा महिना आहे. हा महिना निसर्ग महिना म्हणूनही ओळखला जातो. सर्व हिरवीगार रान, भाजीपाला भरपूर, आरोग्य संपन्न महिना, उत्साहवर्धक महिना. खरोखर उत्साह असतो या महिन्यामध्ये. बाहेर जा, घरात जा, गच्चीवर जा, माडीवर जा, शेतात जा, रानात जा, रस्त्याने जा, नदीकिनारी जा, तीर्थक्षेत्री जा, सगळं आनंदमय, उत्साहजनक. या महिन्यात जन्मलेली बालके शारीरिकदृष्ट्या शरीर पूर्णांगाने जन्मलेले असतात. हा संशोधनाचा विषय. मी अनेक बालके याच्यात बघितले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जी बालके जन्मतात त्यांचं शरीर पूर्णांग असते, अपूर्णांग नसते. बुद्धी तेज असते ह्या लोकांची, या मुलींची. आपल्या गावापासून सर्व विश्वाची माहिती यांच्याजवळ असते. बुद्धी तेज असते, पण या बुद्धी तेजचा फायदा, लाभ फार थोडे लोक घेतात. यांची गळचेपी अशी असते की घरचेच लोक यांचा लाभ घेत नाही. माझं प्रत्येक वाक्य हे तुम्ही समजून घ्या आणि संशोधन करा आणि मला मार्गदर्शन आपणही करा. असा विषय नाही की तो त्यांना माहिती नाही. सर्वांग बुद्धिमत्ता असलेली, त्यागी मनाची, भरपूर त्याग करतात. हे भावना प्रधान असतात. अंगावरचे कपडे ते देखील देऊन देतात. ही माणसे, महिला सुद्धा या त्यागी आपल्याला आढळून येतात. ही माणसे, महिला सर्वांवर उपकार करतात, पण यांच्यावर कुणाचेही उपकार नसतात आणि कुणी उपकारही करत नाही.
यांनी ज्यांचं भलं केलं आहे ते यांच्याकडे वक्रदृष्टीने पाहतात, अपकार करतात, टीका टिप्पणी करतात आणि यांच्यापासून दूर जातात. आजची परिस्थिती अशी आहे की पाणीसुद्धा विकत मिळते. पाणी दिलं तर अमृत मिळालं असं समजायला हवं. कोणी चहा पाजला तर आपण कॉफी पाजायला हवी, परतफेड करायला हवी, पण कोणीच करत नाही. वर्तमान स्थितीत फार स्वार्थी झाली आहे, लोकच स्वार्थी झाली आहे, मुलं स्वार्थी झाली आहे, सुना स्वार्थी झाली आहे, नातू स्वार्थी झाले आहे, जग स्वार्थी झालं आहे, शेजारी पाजारी स्वार्थ झाले आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई भिकाऱ्यांना भाकरी देत होती तर पूर्ण देत होती, त्याच्यावर तूप देत होती, भाजी देत होती. कधी तुकडा दिला नाही, कधी शिळं दिलं नाही. पुष्कळच्या जे 2 दिवसा 4 दिवसाच्या पोळ्या यो 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 गायला करतात आणि खाऊ घालतात. काय अर्थ आहे याला? काही अर्थ आहे? गोघास रोज नित्य नवीन काढायचा असतो, कावळ्याचा घास काढायचा असतो, कुत्र्याचा घास काढायचा असतो. जेवणाच्या अगोदर आपण बाहेर एक चिमटभर घास टाकतो, तो मुंग्यांसाठी. पण कुठे संस्कृती आहे? रामाचं नाव घ्यायचं पण रामाची माहिती मुळीच नाही. सीतामाईचा जसा ड्रेस आहे तसा ड्रेस घालून कित्येक स्त्रिया जातात राम मंदिरात. पदर गेला डोक्यावरचा, खांद्यावरची ओढणी गेली. संस्कृती विश्वगुरु कुठे? सर्वांवर उपकार करणारी हे पण यांच्यावर कुणाचेही उपकार नसतात. अधिकतर व्यक्तींना संपूर्ण 32 दात असतात. किती सखोल अभ्यास आहे पहा. माझंच मला हसू येते की मी एक इतकं अभ्यास करतो. हे कुणाचेही उपकार घेत नाही. यांच्याशी कोणी बेईमानी केली तर, यांच्याशी वाईट वागले तर अशा व्यक्ती जीवन आयुष्यात टिकत नाही. अनुभव आहे. त्यांचे जगणे दुःखमय होत असते. या व्यक्तीमध्ये शिवाचा अंश असतो, कारण हे श्रावण महिन्यात जन्म घेतलेला असतो. यांचे मातापिता पण श्रेष्ठ असतात, स्वाभिमानी असतात, तापट उग्रपणा असला तरी प्रामाणिक असतात, कुटुंबावर उपकार असतात, नैष्ठिक असतात. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात जन्मलेले मुलं मुली याच प्रकारचे असतात. यांच्यामध्ये शिवाचा अंश असतो, हे लक्षात घ्या बाकीच्यांनी. श्रावण मास दिनांक 13 वार गुरुवार, प्रतिपदा तिथी आज, मगा नक्षत्र आहे, सिंह राशी, चंद्र आहे. शिवरूपी शनी मीन राशीत आहे, पण शनी वक्री श्रावण महिनाभर राहणार आहे. पूजनामध्ये जर चुका करेल, इतरांचं ध्यान करेल, ते शिवाला चालणार नाही. कलेक्टर साहेब आले आहे आणि त्यांच्या बाजूला तुम्ही तृतीय कर्मचारीला महत्त्व देऊ शकत नाही. वर्गात गुरुजी आले तर त्यांचं महत्त्व आहे, तेथील शिपायाचं नाही. आणि शिक्षण मंत्री आले तर मग गुरुजीचं पद खाली होते आणि शिक्षण मंत्र्याचं पद वरचढ होते. ज्याचं त्याचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून या महिन्यामध्ये शिवाची उपासना, आईवडिलांची, सासू सासऱ्यांची, कुळदेवी कुळदेवता श्री गणेशाची उपासना करावी, इतर कुणाचीही करू नये. तुम्हाला पटत असेल तर करावं, नाही तर तुम्ही तुमचे मोकळे आहात. माझं बंधन नाही, ऐकण्याची माझी सक्ती नाही. मी मात्र बोलणार तुमच्या भल्यासाठीच. कारण महादेवाला ह्या गोष्टी आवडत नाही. ब्रह्मदेवाचं शिर का कापलं तो याच्याचसाठी कापलं आहे. असं असताना
मेष राशींना कायद्याच्या समस्या उभ्या राहतील, कोर्ट कचेरीची चिंता राहील. मातृसेवा केली तर सर्व समस्या सुटतील. वृषभ राशी, कोर्ट कचेरीत विजय मिळेल, विवाह योग भाग्ययोग होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. आपण कर्तव्य करा, नोकरी लागेल. विद्यार्थी वर्गास यश मिळेल. मिथुन राशी, पितृची चिंता आहे, पितृच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. पितृसेवा करा, मातृसेवा करा, आर्थिक लाभ ठरलेलाच आहे. कर्क राशी, सरकारी कामात यश येईल, मेहनतीची कामे असेल, मनाप्रमाणे इच्छा सफल होतील. काही जवळीक दुःखद वार्ता येण्याची संभावना आहे, दुःखद घटना घडण्याची संभावना आहे कर्क राशीत. सिंह राशी, शासकीय नियमाचे अडथळे येतील. विद्यार्थी वर्गास यश मिळेल, भरपूर यश, कीर्तिमान होसाल. आकाशात चमकाल. नातेवाईकापासून मात्र सावध राहा. सिंह राशीचा स्वामी रवी असतो, हा बाप असतो, हा राजा असतो, सम्राट असतो, सत्यवचनी असतो, प्रकाशमान असतो. असत्य बोललं तर चालत नाही, नाहीतर भोग नशिबी येतात. कन्या राशी, घरात कायद्याच्या समस्या उद्भवतील. इतरत्र मात्र भरपूर यश आपण मिळवणार आहात. जे जे कार्य कराल आपण त्यात यश मिळवा. नोकरीची इच्छा असेल, नोकरीसाठी प्रयत्न करा, यश मिळवा. व्यापार करत असेल तर व्यापारात यश मिळेल, आर्थिक लाभ मिळेल. तुळा राशी, 7 नंबरची राशी, स्वामी शुक्र, आरोग्याच्या समस्या दीर्घकालीन आहे. आई वडिलांची सेवा केली तर सर्व समस्या सुटतील. मग त्या कायद्याच्या असो, सरकारी असो, या कुठल्याही भानगडीचे असो. तुला राशीचा तराजू चिन्ह असते, म्हणजे समसमान असते. श्रद्धा अढळ ठेवा, नतमस्तक व्हा, पांढरी वस्त्र वापरा, शुक्रवारी पांढरे कपडे घाला. वृश्चिक राशी, संततींना कायद्याचा अडथळा येण्याची संभावना आहे. इतरत्र सर्वत्र पाहिजे तसा भाग्योदय होणार आहे. जवळपास प्रवास होईल. आरोग्याचा प्रश्न मात्र इथे अधूनमधून उत्पन्न होणार आहे. नजर टोक बाधा लागणार आहे. आर्थिक बाबतीत थोडा साधारण राहील, पण इच्छापूर्तीकडे दिवस जातील. धनुराशी, 9 नंबरची राशी, गुरु. गुरुचं आपण पाहिलं, ब्रह्मदेवाचं शिर कापलं शिवाने. गुरु म्हणजे बृहस्पती, सात्विक विचाराचा ग्रह. सत्य वागा, असत्य वागू नका. मातृ शारीरिक व्यथा निर्माण होतील. खरेदी विक्रीत अडथळे येतील. नातेवाईकांशी विस्तुष्ट येईल. नातेवाईक गैरसमज करवतील. व्यापार धंदा उद्योग उत्तम चालेल. नोकरी असेल तर बढती मिळेल. नोकरी असेल तर यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही उठून दिसाल. राजकारणात प्रवेश घ्यायचा असेल तर जरूर घ्यावा. मकर राशी, कायद्याच्या प्रकरणात यश, कोर्ट कचेरीचे प्रसंग असतील. घरातील सौख्य, कुटुंबातील पती पत्नीविषयी तर समझोता करून संसार पुनरपी सुरू करावा. प्रेमयोगाचे प्रसंग येणार आहे, पण यात फसवले जाण्याचे योग आहे. संसार भाग्याचा होणार आहे. सर्व इच्छा प्राप्ती होईल. आपण कुठलेही कार्य करत आहात त्यात आपण अभूतपूर्व यश मिळवणार आहात. परंतु जे आपले ध्येय आहे त्या ध्येयापासून दूर जाऊ नका. दूरवर प्रवास टाळा. स्वतः वाहन चालू नका. कुंभ राशी,
सरकारी कामासाठी वरकड खर्च करावा लागेल आपल्याला. एखादा अडथळा येईल, ते कायद्याचे प्रकरण निपटण्यासाठी वरची पैसे मोजावे लागतील. शारीरिक व्यथा निर्माण आहे, आरोग्यासाठी दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील. शेतकरी वर्गास उत्तम आहे, पण शनी वक्री अवस्थेत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. नैसर्गिक अवकृपा होण्याची संभावना आहे. वाहन चालवत असाल तर सावधानतेने चालवा. वाहन घसरून पडण्याचा धोका पण आहे. कुंभ राशीचा शनी 7.5 आहे हे लक्षात घेऊन कार्य करा. जे कार्य आपण करत असाल त्या कार्यामध्ये तुमची उडी ही यशस्वी होईल. दीर्घकालीन लाभ मिळेल, संचित होईल. मीन राशी, कायदा आपल्या हातातच आहे, म्हणजे यश मिळेल, संतती लाभ देईल. सर्वात भाग्योदय राशी ठरणार आहे. श्रावण महिन्यात शनी आपल्याला साथ देणार आहे. शनी धनी होणार आहे आपल्यासाठी. श्रावण महिन्यात 14 तारीख उद्या ज्योतीचे पूजन करा. महालक्ष्मीचं पूजन तुम्ही करा. ज्योतीचं पूजन करणं म्हणजे मुलाला संरक्षण देण्यासारखं आहे. टोक नजर बाधा लागत नाही. ज्योतीचं पूजन करत असताना दिवा लावा, तेलाचा लावा, तुपाचा लावा, कुठलाही लावा. त्या दिव्यावर एक वाटी उलटी ठेवा, धरा आणि ती काजळी मुलांना लावा मस्तकी. संपूर्ण श्रावण महिनाभर करा. टोक नजर बाधा लागणार नाही. आरोग्यात सुधारणा होईल. मुलांना यश मिळेल. अविवाहित असेल तर विवाह होईल. 16 रविवार विनायक चतुर्थी. दुर्वा गणपती व्रत आहे. दुर्वा जेवढ्या वाहता येतील अगिनत दुर्वा गणपतीला वाहा. रविवारी मौन पूजन करा. आपलं सूर्याचं सकाळी 10च्या आत केलं पाहिजे. 9 फणाधारी नागाचं पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे. रविवारी 16 तारखेला. 17 तारखेला सोमवार नागपंचमी आहे. एक नाणे त्यावर कुठलेही घ्या. एक नाणे कुठलेही घ्या चालू, जे चलनात आहे ते. एका कागदावर नागाचं चित्र काढा, त्याच्यावर हे नाणं ठेवा आणि पूजन करा. या कागदात हे नाणे बांधून तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, जिथे पैसा धनसंपत्ती असेल तिथे ठेवा. 18 तारीख मंगळवार मंगळागौरीचं पूजन करा. पत्रावळीवर पूर्ण भोजन ठेवून ते पाण्याला वाहात. नदीमध्ये, समुद्रामध्ये, धरणामध्ये किंवा विहिरीत. उद्यासाठी तळलेले पदार्थ 17 तारीख मंगळवारला करून घ्या. कारण श्री सप्तमी आहे, शीतला माताचं पूजन आहे. त्या दिवशी चूल पेटवता येत नाही. आदल्या दिवशीचे पदार्थ खायचे. 19 तारीख शीतला माता सप्तमी, कालचे पदार्थ खावे, नवीन करू नये. 20 तारीख दुर्गादेवीचे मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हा तात्कालिक आहे. या दिवशी दुर्गापूजन आहे म्हणून. याच्यामध्ये श्रावणामध्ये महाराजांचं पूजन कुठेही सांगितलं नाही आहे. 21 तारीख मारुतीचं दर्शन सकाळी 10च्या आत घ्या. 22 तारीख प्रथम मारुतीचं दर्शन घ्या, नंतर दत्ताचं दर्शन घ्या. 23 तारीख पुत्रदा एकादशी आहे. मुलांना स्नान करून ओवाळणं करा. 24 तारीख महादेवाचं दर्शन, तीळ वहावी, नंतर विठोबाचं दर्शन अवश्य घ्यावं. 25 तारीख भवप्रदोष, कर्जमुक्तीसाठी ज्यांच्यावर कर्ज आहे, शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन सायंकाळ नंतर घ्या. कर्जमुक्तीच्या समस्या सुटून जातील. 26 तारखेला श्रावणी आहे.
सौभाग्य निधन झालेल्या महिलांचं दर्शन म्हणजे फोटोचं दर्शन घ्या, स्मरण करा. काहीतरी तिथे भेट ठेवा, रिकाम्या हाती जाऊ नका. पुष्कळांना अशी रिकाम्या हाती घरी जाण्याची सवय फार आहे. काही दिलं तर घेऊन घेतात. माझी पत्नी कधीही 1972 सालापासून माझ्या जीवनात आली, पण कधीही रिकाम्या हाताने कोणाच्या घरी गेली नाही. काही ना काही प्रेझेंट घेऊन जात होती. सत्तावीस तारीख नारळ पौर्णिमा. नारळाचं पूजन करा आणि ते नारळ पाण्यामध्ये अर्पण करा. 28 तारीख रक्षाबंधन आहे. सकाळी 9:49च्या आत. त्यानंतर रक्षाबंधनाला मुहूर्त नाही. कोणी काही सांगू, मुहूर्त हाय आहे. नंतर घरातील सौभाग्य स्त्रियांचे पूजन करा. रक्षाबंधन सकाळी 9:49च्या आत करा आणि नंतर घरात सौभाग्यवती ज्या मुलं असतील, सुना असतील, मुली असतील, त्यांचं दर्शन घ्या, पूजन करा. 29 तारखेला शनीपूजन सायंकाळी करा. 30 तारीख सुईचं पूजन करा. पहा, हे अद्भुत पूजन आलेलं आहे. सुई आपण जे शिवतो, आता शिवण माहीत आहे की नाही मुला मुलींना कोण असतो. सुई असते बारीक, त्याला छिद्र असते. त्या छिद्रामध्ये दोरा होण्याची गरज नाही. एखाद्या ताटामध्ये सुई ठेवा, तिचं पूजन करा, फुलं ठेवा, अक्षता ठेवा, दिवा ओवाळा, नमस्कार करा. आणि ज्यांचा फाटलेला संसार आहे, घटस्फोट होत आहे, कोर्ट कचेरीच्या मध्ये दावे सुरू आहे, घरासंबंधी पैशासंबंधी काही दावे आहे, सरकारी दावे आहे, उधार उसनवारी मिळत नाही आहे, अबोला झालेला आहे, वाद झालेले आहे, घरात येणे जाणे बंद झालेले आहे, भाऊबंदकी आहे. वर्तमान स्थितीमध्ये भाऊबंदकी जास्त झालेली आहे. एक भाऊचं तोंड एकीकडे तर दुसऱ्या भावाचं तोंड एकीकडे. एकाच दिवशी दोघही भावाच्या, चारही भावाच्या, तीनही भावाच्या गाड्या वेगवेगळ्या जातात कामाला. समजत नाही की ड्रायव्हरचे 4 पैसे जातात, पेट्रोल 4, वेळ 1, संरक्षण काही नाही. बुद्धिहीन झालेले आहे. आता हे कशामुळे झालेलं आहे हे याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. काही ठिकाणी स्वतःहून भाऊबंदकी असते किंवा काही त्यांच्या पत्नी असतात. आपलं हित साधण्यासाठी भावाभावामध्ये तक्रार लावण्याचा उद्योग पण पत्नी करतात, असंही बघण्यात आलेलं आहे. आई वडील मात्र केव्हाही जोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाईट वाटते, पण जुळत नाही. आणि याचा परिणाम मग काय होतो, समाजामध्ये तुमचं किंमत कमी होते. पैसा आहे, अडका आहे, दौडता आहे, 4 लोक तुमच्या भोवती येतील, पण ते सगळे लबाड असतील. एकही प्रामाणिक माणूस नसेल. मला चॅलेंज आहे तुम्हाला सांगायचं. त्यांना सांगा, उद्या कोर्टात मी केस टाकतोय, तुमची साक्ष मला हवी आहे. देतात? मला कर्ज काढायचं आहे 10 लाखाचं, तुम्ही जामीन होता? रक्तसुद्धा देणार नाही. तुमच्याकडे काही भानगड झाली तर पळून जातील हे लोक. पोलिसाची गाडी आली, इन्कम टॅक्सची गाडी आली तर. हे आपण जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे की आपण मैत्री कोणाशी करावी, कोणाशी करू नये. परंतु वर्तमान स्थितीत ज्या वेळेला मी ज्योतिषशास्त्राच्या निमित्ताने अनेकांच्या घरात जातो, कुटुंबाचे त्यांचे रीतिरिवाज पाहतो, वागणं पाहतो,
वय वाढत जाते, विवाह होत नाही, स्थळं येत नाही, तर स्थळं रोखली जातात आपलेच नातेवाईकाकडनं. असंही अनेकदा मला पाहायला मिळालं आहे. एक फुग्गा आहे, त्याला नुसतं टाचणी लावली की फुटून जातो, फुग्ग्यातली हवा निघून जाते. अहो तिथे काय जाता हो, तो रिकामा आहे पोरगा. ते बरोबर नाही, त्यांच्या घरात स्त्रियाबरोबर वागवलं जात नाही. झालं, संपलं, गेलं स्थळ तुमचं उडून. आणि मग प्रचार वाढत गेला. अहो काय जातात तिथे आरोग्य बरोबर राहत नाही, काय जातात ते सुनांना कोंडून ठेवतात. असे अनेक अपप्रचार आपलेच जवळची माणसं करतात, शेजारी पाजारी करतात. हे पण करायला पाहिजे. मैत्री कोणाची करायची? झाड फुललेलं आहे, फळलेलं आहे, बहरलेलं आहे, त्या झाडाखाली सावली मिळेल, फळं मिळेल. सकाळी उठून म्हणतो चहा द्या, साखर आहे वाटीवर द्या, पीठ द्या. सण समारंभ झाला की मग द्या, घरी जेवणाला डबा द्या. या साध्या गोष्टी आहे पण फार महत्त्वाच्या आहे. याच्याने प्रवृत्ती जाहीर होते. तर शिव हा याच तऱ्हेचा आहे. शिव आणि शव यात दोन फरक आहे, पण दोघंही शिव आहे. एक शिव संसारी आहे, तो आपल्या गावामध्ये जे शिव मंदिर आहे ते. मशानभूमीतही शंकराचं मंदिर आहे, ते शव आहे. ओंकारेश्वरचं मंदिर, महाकालेश्वरचं मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, रावेरजवळचं ओंकारेश्वराचं मंदिर हे शव आहे. मशानभूमीच्या जवळ इथे म्हणजे पिंडदान होते, श्राद्ध होते, विधी होतात, कारसर सर्पशांती होते, नारायण नागबळी या ठिकाणी होतात, पुसाळजवळ कंडारी आहे तिथे होते, त्र्यंबकेश्वरला होते, उज्जैन क्षेत्री होते. तर हे अशुभ विधी जिथे होतात ते मंदिरं ह्या तऱ्हेचे असतात शवाचे. पार्वतीसह, गणपतीसह, कार्तिक स्वामीसह जे मंदिर आहे ते संसारी महादेवाचे आहे. महादेवाची रूपं दोन. हे समजून घ्यायला पाहिजे आपण. आणि इथे जाणकार ज्योतिषी हवा असतो. कुंडलीमध्ये आपण जर जे पाहिलंय तर शनीचं जे स्थान असते ते शंकराचं स्थान असते. काहींचा भ्रम असतो की 12 वर्षापर्यंत मुलाला शनी नसतो, स्त्रियांना शनी नसतो. 1 दिवसाचा बाळाचं किंवा मुलीचं ही कुंडली काढली तर शनी हा लिहावाच लागतो. शनीच्या कुंडलीतसुद्धा शनी लिहावं लागेल. प्रभू रामचंद्राच्या कुंडलीतही शनी लिहिलेला आहे, कृष्णाच्या कुंडलीत शनी लिहिलेला आहे. मोठे महापुरुषही जर असले, राष्ट्रपती असले, पंतप्रधान असले, तरी कुंडलीत शनीचं स्थान आढळ आहे. म्हणून आपण श्रावण महिन्यात फक्त शनी 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 याच्यामध्ये उडदाची भाकरी खा, उडदाचे वडे तळलेले खा, उडदाचा लाडू गुळ करून खा, देवाला अर्पण करा. तीळ खा, मोहरीचा वापर जास्त करा, जवशीची चटणी खा, महत्त्वाची. तिळेच्या चटणीचा वापर करा, शेंगदाण्याचा वापर करा. तिळीची ढेप जर मिळाली तर त्याची भाजी करून खा. परमेश्वराला नैवेद्य दाखवा, अर्पण करा. आपल्या
पूर्वज जे असतील त्यांच्यासाठी रोज एक पान वाडा गच्चीवर ठेवा, पत्र असतील तर पत्रावर ठेवा, माडीवर ठेवा. रोज नित्यनेमाने ताजं, शिळं नाही. गायलासुद्धा ताजं द्या, कुत्र्याला ताजं द्या, कावळ्याला ताजं द्या, चिमणीसाठी दाणे टाका. आणि फक्त शिवाचं उपासना करा. आई वडील सासू सासऱ्यांचा नमस्कार अगोदर, आपली कुळदेवी कुळदेवताचा नमस्कार, गणपतीचा नमस्कार, शिवाचा नमस्कार. तुमची कुठलीही पूजा आई वडिलांच्या किंवा सासू सासऱ्यांचा नमस्कार केल्याशिवाय पूर्ण होणार नाही, हे लक्षात घ्या. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. पुढचा विषय आपण घेणारच आहोत. रात्रीचे 22:50 म्हणजे 10:50 झालेले आहे. आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे. जय शिवशंभो, जय शिवशंभो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करण्याचं मी विसरून गेलो, क्षमस्व. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो. शिवाला स्मरून मी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो. लीलाधर सोनवणे मेकॅनिक, राहुल नरेंद्र पाटील नेहमी मला सांगतात की आईंना तुम्ही विसरत चालले आहात. खरोखर आहे त्यांचं म्हणणं. डोक्यामध्ये मी एकटा असल्याने विचार असतात, विचार काय सांगावं काय नाही, तुमचं भलं करावं. परंतु आईला स्मरण न करणं या गुन्ह्याला माफी नाही, हे मला मान्य आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो.